नमस्कार. आज आपण मोड आलेल्या मुगापासून इन्स्टंट डोसा कसा तयार करायचा ते बघूया. त्याकरता लागणारं साहित्य या ठिकाणी मी ताटामध्ये घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कांद्याची पात, कांदा चिरलेला, मोड आलेले मूग, टोमॅटो, त्याचबरोबर 1 वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. चला तर मग आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला हे मूग मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर आपण मिश्रण आपलं वाटून तयार झालेलं आहे. याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. यामध्ये थोडंसं आपण आता दही ॲड करूया. थोडंसं दही मी यामध्ये घालते आहे, कारण हे आंबवलेलं नसल्यामुळं यामध्ये थोडासा आंबूसपणा यावा याकरता थोडं मी दही टाकते आहे. त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट आपण याच्यात टाकूया चवीपुरतं. वाटताना आपण हिरवी मिरचीचा वापर केलेलाच आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करू आणि थोडीशी धने पावडर यामध्ये मी घालून घेत आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण याचा डोसा मिश्रण आपलं छान आता तयार झालेलं आहे. आपण डोसा तव्यावरती टाकून घेऊया. आपल्याला जसा जाडसर किंवा पातळ टाकायचा त्याप्रमाणे पसरवून घ्यायचा आहे. आणि हा डोसा आपल्याला दोनही बाजूनी शेकायचा आहे. बघा, याच्या चारी बाजूने आपण तेल सोडून घेऊ आणि वरतून कोरडा होत आला की याची बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एक दुसरी रेसिपी या ठिकाणी बघू. एक छोटीशी पॅन मी या ठिकाणी घेतली आहे. या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. थोडं तेल जास्त वाटते, कमी करून घेऊ. थोडीशी मोहरी, त्याचबरोबर थोडंसं जिरं या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि हे जे डोशाचं बॅटर आहे, तर हे बॅटर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आणि यामध्ये हे बॅटर देखील टाकून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये हे टाकून घेऊ. एक मोहरी तडतडली की हे बॅटर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. आपल्याला जसं जाड पाहिजे त्याप्रमाणे हे बॅटर यामध्ये टाकून घ्या. आणि सोबतच थोडासा टोमॅटो, त्याचबरोबर हिरवी मिरची, कांद्याची पात आणि कांदा हे असं सगळं घालायचं आहे. त्याचबरोबर वरतून आपल्याला परत हे मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून हे सगळं झाकलं जाईल. अशा पद्धतीनं हे सगळं टाकून घ्या. त्याचबरोबर आता ह्याला वरतून थोडंसं तेल घाला आणि हे गॅसवरती ठेवायचं आहे. मी मुद्दाम खाली घेतलं होतं कारण टाकायला अडचण जात होती. डोसाही आपला इकडे आता होत आलेला आहे. बघूया आपण. वा, छान डोसा झालेला आहे. त्याची बाजू आपल्याला पलटवून घ्यायची आहे. बघा, डोशाचा रंग आणि त्याचं टेक्स्चर यावरून आपल्या लक्षात येईल की डोसा किती कुरकुरीत झालेला आहे. इकडे हे बॅटर देखील आता आपण ठेवलेलं आहे. बघूया आपण.